नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपला आता प्लॉट क्रमांक पहिला संपलेला आहे आणि यावर्षी बाजाराची वाताहत झाली, त्याच्यामुळे खूप मोठं नुकसान पण झालं आहे. कमी रेटमध्ये आपण तो प्लॉट क्रमांक 1 विकला, परंतु दुसरा प्लॉट आता आपला चालू होतो आहे आणि अशातच थोडी बाजाराची हालचाल होताना दिसून आहे, म्हणजे बाजार वाढताना दिसून येत आहे. परंतु अशातच शेतकऱ्यांनी आता सावध भूमिका घेणं फार गरजेचं आहे. ज्यांच्याकडे जे काय माल राहिले असेल ते आपल्याला योग्य पद्धतीने कसे बाजारपेठेत पाठवता येतील, चांगले पैसे कसे करता येईल याकडे लक्ष देणं गरजेचं असते. कारण की फळ शेती करत असताना बरेच शेतकरी एकाच पिकाला अधिक बाजार भेटल्यामुळं तेच पीक सगळेजण लावण्याचा प्रयत्न करतात आणि त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. कारण गेल्या 5-6 वर्षामध्ये पेरूला इतकी मंदी कधीच आली नव्हती, कारण की तितक्या लावगडी असतील नसतील किंवा बाकीचे काही कारणं असतील. परंतु ह्यावर्षी मात्र खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना त्याची झळ पोचली आणि त्याच्या बदल्यात मात्र आता शेतकऱ्यांना व्यवस्थित नियोजन करणं गरजेचं आहे. बार कधी धरायचेत, छाटण्या कधी करायच्यात, येणारा माल असेल तो किती क्वालिटीचा काढायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला सगळ्या गोष्टीचं जर नियोजन केलं तर निश्चितपणे येत्या काळामध्ये आपल्याला बाजार खूप जास्त नाही पण स्थिर ठेवता येईल आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला पेरू शेतीमध्ये पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने पीक घेता येईल आणि पिकाबरोबर आपले शेतीचे पैसे करता येईल. त्यासाठी मात्र आपल्याला तयारी करणं गरजेचं आहे. हा आपला प्लॉट क्रमांक 2 आहे, आता चालू झालेला आहे. बाजाराची सुद्धा हालचाल होताना दिसून येत आहे. निश्चितपणे सांगता येत नाही का ठामपणे हेच बाजार आहेत, परंतु बाजार नक्कीच वाढताना दिसून येत आहे. म्हणजे काय 20-22चे बाजार होते ते आता 30च्या पार जाताना दिसून येत आहे. अशातच शेतकऱ्यांनी आता थोडंसं आपल्या बागेकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि जे काही नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरून काढण्यासाठी तयार राहणं गरजेचं आहे, की जेणेकरून आपलं जे काही नुकसान झालं असेल त्या नुकसानीचा येत्या काळामध्ये आपल्याला त्याचा वचपा काढायचा आहे आणि जे काही तोटा झाले असेल तो येणाऱ्या पिकामधून भरून काढून नवीन पिकासाठी तयारीला लागायचा आहे.